हाके ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत। आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीयेत आणि ओबीसी बांधवांसाठी ही निवडणूक लढतोय हे त्यांनी सांगितलंय। पाहूया। मी निवडणुकीला सामोरं जातोय माझ्या ओबीसी बांधवांचे प्रश्न अजेंड्यावर येण्यासाठी। या शासनानं आपल्याला कसं बेदखल केलं आहे, या शासनानं आपल्या आरक्षणावरती कशी मनोभावी भूमिका घेतलेली आहे, आपल्याला कसं डावललं जातं आहे, ह्या अशा अनेक प्रश्नावरती बारामतीमधल्या लोकलच्या जिरायती भागातल्या लोकांच्या प्रश्नावरती बागायती भागातल्या लोकांचेही अनेक प्रश्न आहेत। या सर्व प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही उद्या अर्ज भरत आहोत आणि एक जनतेला एक पर्याय देणार आहोत। लोकशाहीमध्ये निवडणुकांना अत्यंत महत्त्व असतं आणि ह्या मग सहानुभूती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत। आता बातमी आहे हाके बारामती सोबत राहुरी इथं सुद्धा पोटनिवडणूक होणार आहे। राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढणार आहेत असं चित्र आहे आणि यावर तनपुरेंशी संपर्कात आहोत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे खासदार निलेश लंकेंनी केलेलं आहे। राजकारणामध्ये वेट अँड वॉच ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते। सगळ्या गोष्टी समाजासमोर मांडण्यापेक्षा काही राजकीय डावपेचाचा भाग असतो, ते यशस्वीरित्या खेळ खेळला पाहिजे। प्राजक्त तनपुरेंशी तुम्ही संवाद साधणार म्हणण्यापेक्षा माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राहुरी तालुक्याची जबाबदारी ती खांद्यावर घेतली आणि ते यशस्वीरित्या पार पाडली। त्यामुळे आम्ही रोज डेली टू डेली एकमेकाच्या संपर्कात असतो। त्यामुळे जे काय घडन ते योग्य घडन आणि चांगलं घडन। प्राजक्त तनपुरेंशी काल माझी चर्चा झालेली आहे। ते मला आज माझ्याशी आणि जयंत पाटील साहेबांशी बोलणार आहेत आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढची भूमिका जाहीर करू। क्लेम आम्ही ठेवलेला आहे, आम्ही लढवण्याच्या संदर्भात आमची भूमिका ठेवलेली आहे। बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सकपांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ। मंत्रालयामध्ये आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने अटक केली आहे। खारघर परिसरातनं लाच घेताना सापळा रचला आणि लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केल्याचं कळतंय। अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून असणारे विलास लाड यांना एसीबीने अटक केली आहे। निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,37,000ची लाच घेताना ही अटकेची कारवाई झाली। मंत्रालयातल्या कामासाठी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचं हे दुसरं मोठं प्रकरण समोर आलंय। मंत्रालयातल्या लाचखोरीला चाप बसवण्यासाठी पुन्हा एकदा ही कारवाई केली जाते। महाराष्ट्रातल्या सगळे मदरसे बंद करा आणि त्यामध्ये देशविघातक शिक्षण दिलं जात आहे अशी मागणी भाजप आमदार टी राजा सिंग यांनी केली आहे। अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची गरज आहे असं मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचं कळतंय। महाराष्ट्र में कोई देशद्रोही अगर किसी स्कूल में तैयार हो, ऐसे स्कूलों को हम चलने नहीं देंगे, ऐसे मदरसाओं को हम बंद करेंगे। नीतीश भैया बोले कब बंद करेंगे? नीतीश जी, मैं आपसे निवेदन करना चाहूंगा, बंद करने के बजाय बुलडोजर का उपयोग करो। हमारे महाराष्ट्र में अभी बुलडोजर का कल्चर आ चुका है, उत्तर प्रदेश जैसा। अगर आप बंद करेंगे फिर कोई आकर उसको खोलने का प्रयत्न करेगा, उन पर महाराष्ट्र के जितने भी इलीगल रूप से जो मदरसाएं हैं उन सब पर बुलडोजर चलाने की आवश्यकता है। पंढरपूर तालुक्यातल्या भोसे इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेलाय। भोसेच्या ग्रामपंचायतीमध्ये शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर आरूढ असणारा हा पुतळा उभारलाय। माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा मंदिर इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण झालं आणि त्यानंतर भोसे इथं महाराजांचा पुतळा उभारला गेला। माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरण ताजे असतानाच पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे हा सिंहासनावरचा पुतळा इथं बसवण्यात आलेला आहे। भर चौकात हा पुतळा आहे। जवळच जे भोश्याचं ग्रामपंचायत जे आहे इमारत आहे ती आहे आणि त्यामुळे परत एकदा अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्याचं एक सत्र चालू झालंय का काय असा प्रश्न उपस्थित
होत आहे. कारण जे अंजनगावच्या प्रकरणामध्ये तसा आरोपही करण्यात आला होता आणि आत्ता पंढरपूर तालुक्यामध्ये भोसे या इथे हा पुतळा बसवण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचा इथं वाद किंवा विरोध आहे असं दिसत नसलं तरी हा पुतळा अज्ञातांनी बसवलेला आहे असं सांगण्यात येत आहे. आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण होतं आहे का आणि सामाजिक अस्थिरता होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासन इथं हजर झालेलं आहे. फौज फाटा आलेला आहे. मात्र सद्यस्थितीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्याच्यावर कोणाची आलेली नाही आहे. त्यामुळे वातावरण शांत आहे. मात्र हा जो पुतळा बसवण्याचा जो कार्यपद्धती आहे त्याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नेमका हा पुतळा कुणी बसवला, त्याच्या मागचा हेतू काय आहे आणि आता त्याच्यावर येथील जे स्थानिक नागरिक आहेत किंवा प्रशासन आहे हे काय त्याच्यावर म्हणजे कोणत्या प्रकारे त्याच्यावर रिॲक्ट होणार आहेत किंवा काय कार्यपद्धती असणार आहे ह्याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.